तर पहा, विस्तारित रूपामध्ये एकक स्थानी येणारा अंक कसा ओळखायचा? पहा बेटा, 124चा 15वा घात याच्या विस्तारित रूपामध्ये एकक स्थानी कोणता अंक येईल? पहा, या 124ला काय बनायचं? पाया. तर पहा, पायाच्या एकक स्थानी काय आहे रे? 4. मग पायाच्या एकक स्थानी जर 4 असेल बेटा आणि घातांक जर विषम असेल, तर यावेळेस विस्तारित रूपामध्ये एकक स्थानी येणारा अंक कोणता असतो? 4 असतो. ठीक आहे, पुन्हा एकदा लक्ष द्या. जर पायाच्या एकक स्थानी 4 असेल आणि घातांक जर बेटा विषम असेल, तर विस्तारित रूपामध्ये एकक स्थानी येणारा अंक कोणता असतो? 4 असतो. आता पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2. आता इथं पण विचारलं, की या ठिकाणी विचारलं काय पहा आपल्याला, की 784चा 18वा घात याच्या विस्तारित रूपामध्ये एकक स्थानी येणारा अंक कोणता? तर पहा, 784च्या एकक स्थानी काय बेटा? 4 आणि घातांक किती आहे रे? 18वा. मग पायाच्या एकक स्थानी जर 4 असेल बेटा आणि घातांक जर सम असेल, तर विस्तारित रूपामध्ये एकक स्थानी येणारा अंक बेटा 6 असतो. ठीक आहे, हे 2 प्रश्न होते माझ्यासाठी. आता जे समोरचे 2 प्रश्न असतील बेटा, ते 2 प्रश्न असतील तुझ्यासाठी. तुला शोधायचं आहे 544चा 31वा घात याच्या विस्तारित रूपामध्ये एकक स्थानी येणारा अंक कोणता असेल? आणि दुसरा प्रश्न आहे तुझ्यासाठी 854चा 34वा घात याच्या विस्तारित रूपामध्ये एकक स्थानी कोणता अंक येईल? या 2 प्रश्नाचं उत्तर तुला सोडायचं आहे आणि कमेंट्स मध्ये कळवायचं आहे. धन्यवाद.